संगीत, नृत्य, चित्रकला, साहित्य, विद्याभ्यास या प्रत्येक प्रकाराशी देवदेवतांचं नातं अगदी प्राचीन काळापासून जोडलं गेलेलं आहे। आता हेच बघा ना, श्री गणेश अर्थात गणपती हा 64 कलांचा स्वामी आहे, अधिष्ठाता आहे। सरस्वती ही विद्येची देवता आहे। शंकर आणि पार्वती यांना नृत्याचं प्रतीक मानलं जातं। नाट्यप्रयोग सुरू करण्यापूर्वी आपण रंगदेवतेची आराधना करतो। संगीत हा तर सगळ्याच देवदेवतांचा लाडका विषय आहे। पाहूयात हेच अजोड नातं या प्रदर्शनाच्या माध्यमातून। नॅशनल गॅलरी अँड मॉडर्न आर्ट्स इथे एक प्रदर्शन स्वरूपाचा अनोखा उपक्रम सादर केला रणजित मक्कोने यांनी। संगीत आणि संगीतात वापरली जाणारी वाद्य यांचं जणू हे संमेलन होतं। यातील आगळेवेगळेपण म्हणजे संगीतामध्ये ज्या देवतांचे प्रतिबिंब पाहायला मिळतं त्यांचाही चित्रात्मक समावेश होता। खरं तर या उपक्रमाला विज्ञान, कला आणि अध्यात्म अशा त्रिकोणाची पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न प्रत्येक आकृतिबंधात दिसत होता। देवदेवता आणि वाद्ये ही समीकरणं आपल्याला प्राचीन काळापासून परिचित आहेत। त्यांचं नेमकं दर्शन या प्रदर्शनात ठळकपणानं झालं। संपूर्ण आशिया खंडातील संगीत, वाद्य आणि देवता यांचं परस्पर नातं या प्रदर्शनात पाहायला मिळालं। जुन्या पारंपरिक घटकांचा नवीन तंत्रज्ञानाशी केलेला मिलाफ हेच या उपक्रमाचं सार होतं। फक्त त्यासाठी माध्यम होतं संगीत। संगीत आणि देवता या प्रदर्शनातून विज्ञान, कला आणि अध्यात्म यांना संगीताशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे। This exhibition, Music and Goddess, is looking at the science, the arts and spirituality of music and their reflections in the goddess images all across Asia. Starting from the Rig Vedas, when goddesses have been linked to music. The exhibition looks at the transformation of the goddess into Saraswati Ji and other goddesses in Asia and all across Southeast Asia. This project is looking at new and old instruments and their transformations all across Asia, as well as new instruments that will let people tune in, brace for the world of technology and change that lie around us. अगदी ऋग्वेदातही देवदेवतांचा संदर्भ संगीताशी असल्याचे आढळतं। संपूर्ण आशियात विशेषत्वानं हा संदर्भ आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळतो। आज या देवदेवतांना संस्कृतीच्या स्वरूपात प्रवर्तित करण्यासाठी संगीत या माध्यमाचा उपयोग करणं हा हेतू आहे। अनेक जुन्या पारंपरिक वाद्यांना आपण आज नवीन वाद्यात मोल्ड केलेला आहे। नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग जुन्या परंपरांना नव्या पद्धतीने साकारण्यात होत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे। महाराष्ट्रात संगीत